मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असं वक्तव्य भाई जगतापांनी केलं आहे आणि यावरून मोठा गदारोळ उडालेला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं भाई जगताप म्हणाले। मुंबईत काँग्रेसनं सोबळावर लढायला हवंय। सोबळासंदर्भात काँग्रेसच्या बैठकीमध्ये आम्ही भूमिका मांडली आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची सोबळावर लढण्याची इच्छा आहे। शिवसेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं भाई जगताप म्हणाले। कुणासोबत जायचं आणि कुणासोबत जायचं नाही हे हायकमांड ठरवतं। आमचे काँग्रेसचे प्रमुखच निर्णय घेतात, मी एकटा नाही आहे, त्यामुळे अंतिम निर्णय हायकमांड घेतील असं भाई जगतापांनी सांगितलंय। भाई जगतापांच्या मागणीला वर्षा गायकवाडांनी छेद दिलाय। भाई जगतापांचं मत वैयक्तिक आहे, निर्णय सर्वानुमते घेतला जातो असं वर्षा गायकवाड म्हणालात। केंद्रामधून आघाडीचा निर्णय ठरणार असं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेसच्या सोबळाच्या नाऱ्यावरून एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केलाय। सोबळाचा त्यांचा निर्णय, पण निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे। जनता महायुतीलाच मत देईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय। जगतापांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय। त्यांनी कार्यकर्त्यांची भावना मांडली आहे। त्यामुळे उगाच वाद वाढवू नये असं किशोरी पेडणेकर म्हणालात। तसंही आम्ही यापूर्वी वेगवेगळेच लढलेलो होतो असंही पेडणेकरांनी स्पष्ट केलंय। महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि अनेक ठिकाणी आता आघाड्या होतीलच, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल। मनसेसोबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया सतेज पाटलांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता डोळ्यासमोर ठेवूनच सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आणि याबाबतचा शासन निर्णय नियोजित विभागानं काढलेला आहे आणि विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी आता महायुतीनं मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत, त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे, हे घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर कृत्य आहे, हे फार मोठं लोकशाही विरुद्ध कट्टर कारस्थान आहे असा आरोप संजय राऊतांनी केला आहे। आणि तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो असंही राऊत म्हणाले। निधी वाटपामध्ये अन्यायाची परंपरा तुम्ही सुरू केलेली आहे। जेव्हा भाजप आमदारांना निधी दिला नाही, 12 आमदारांचं निलंबन करून मानधन बंद केलं असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। लोकशाहीचा खून तुम्ही केला होता, आता नैतिकतेचा दाखला देऊ नका अशीही टीका बन यांनी केली आहे। सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी आणि न देण्याचा सरकारचा हा निर्णय म्हणजेच शपथेचा हरताळ फासण्याचा प्रकार आहे। आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी संगमनेर शहराच्या मतदार यादीत 9,000पेक्षा जास्त नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप केलाय, तर हा आरोप म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं प्रत्युत्तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलंय। राणा दाम्पत्य भाजपची गुलामी करतात, माझ्यावर टीका करण्यासाठी राणा दाम्पत्यांना देवाभाऊंनी कार्यक्रम दिला असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केलाय। नवरा युवा अभिमानीमध्ये आणि बायको भाजपमध्ये, हा कसला अभिमान अशी टीका कडूंनी केली। भाजपा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाविरोधात भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे मैदानात उतरलेत। राजेश काळे पक्षाकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करणार आहेत। आंदोलन स्पॉन्सर असल्याचा आरोपही राजेश काळेंनी केला। कर्जत तालुक्याला पावसानं पुन्हा झोडपून काढलंय। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा आता निर्माण झाला आणि परंतु या पावसानं शेतातील चारा भिजल्यानं आता गुरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पडलंय। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या या पावसामुळे तारांबळ उडाली होती। शहापूरमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। शेणवे, वेहलोली आणि डोलखाम या भागामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची तारंबळ उडाली। एक बातमी आपण आता विस्तारानं बघूयात। शिर्डीमध्ये अचानक आलेल्या पावसानं भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानंतर आज अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कोसळलेल्या या जोरदार पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले असून आणखी 3 ते 4 दिवस पाऊस असाच होणार असल्याचा अंदाज देण्यात आलेला आहे। साई मंदिर परिसरामधून पावसाचा आढावा घेतलाय माझे सहकारी हरीश दिमोटे यांनी।
हवामान खात्यानं इशारा दिला होता की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस पडेल. त्यानंतर आज कुठेतरी वातावरण तयार झालं आणि पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे. आता मी शिर्डी मंदिर परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळं कुठेतरी सुट्टी साजरी करण्यासाठी आलेले जे भाविक आहेत यांची तारंबळ उडालेली दिसते. मंदिर परिसरामध्ये सर्व भक्त जे आहेत ते कुठेतरी मंडपचा आसरा घेताना दिसत आहेत आणि मंदिरातून बाहेर पडणारे जे भाविक आहेत यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र आहे. आपण जर बघितलं तर परतीचा पाऊस खरं तर संपला असं सांगितलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा हवामान खात्याने सांगितलं की 3-4 दिवस पाऊस होईल. आज पुन्हा एकदा वातावरण तयार झालंय. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली दिसते, कारण काढणीला आलेलं जे सगळं खरीपाचं पीक आहे ते वायाला जाण्याची शक्यता आहे. हा जर पाऊस अशाच पद्धतीने जर 3-4 दिवस कोसळत राहिला तर आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडणार आहे. कारण सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, जे काही पावसामध्ये वाचलेलं जे धान्य आहे हे हातातोंडाशी आलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा या पावसामुळं शेतकऱ्यांपुढं मोठं संकट उभं राहिलेलं दिसतं. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेले आहेत. हळदीची जागतिक बाजारपेठेमध्ये म्हणून ओळख असणाऱ्या या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे. कराड बाजार समितीमध्ये गुळाला 4,501 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुळ सौद्याला प्रारंभ झाला आहे, तर अति पावसामुळे गुळाचे दर हे 5,000वर जाण्याची शक्यता आहे. त्र्यंबक रोड विस्तारीकरणाच्या नावाखाली अनावश्यक जागा खाली करण्याच्या कारवाईला शेतकरी व्यापारी यांनी विरोध केलेला आणि हिंदू जनआंदोलन अशा आशयाखाली सर्व शेतकरी व्यापारी साधू संत रस्त्यावर उतरले. मूळ रस्ता सोडून इतरत्र 50 मीटर भागातील घर दुकान हटवण्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या शिरपूरमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. शिरपूर बस स्थानक परिसरामध्ये आणि आता या मालेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे आणि यासाठी प्रशासनानं या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माणुसकीला निवृत्ती नसते आणि याचा प्रत्यय धाराशिवमध्ये पाहायला मिळाला आहे. एका 69 वर्षीय आजीनं पतीच्या पेन्शनमधून आणि वैयक्तिक बचत केलेल्या पैशातून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत केली आहे. त्याचसह उबदार कपडेही त्यांनी पूरग्रस्तांना दिलेले आहेत. कोकणात सध्या भात कापणीला जोरदार सुरुवात झाली असून पावसाच्या धास्तीनं भात कापणीला वेग आला. सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी ढगाळ वातावरणासह पाऊस असं चित्र पाहायला मिळत असल्यानंच वातावरणाचा फटका बळीराजाला बसत असून कापलेला भात घरी जाईपर्यंत शेतकऱ्यांच्या मनात भीती असते. मालवणमधून 2 डझन हापूस आंब्याची पेटी साताऱ्यामध्ये दाखल झाली. आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याचं पीक घेतलं आणि आंब्याची पेटी साताऱ्याला पाठवली आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा लेकमध्ये जोरदार वाऱ्यामुळेच एका बोटीमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेची माहिती पालिका प्रशासन योगेश पाटील यांना समजताच त्यांनी तातडीनं मदत पाठवलेली आहे. शिरूर तालुक्यातल्या जांबूत इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यातील हा दुसरा मृत्यू असल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत, तर वनमंत्री घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी आणि कुटुंबियांनी केला. बीडच्या माजलगाव तालुक्यात जदीद जवळा या गावामध्ये अज्ञात व्यक्ती शेतकऱ्याचा ऊस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि शेतकऱ्याच्या शेतातील 2 एकर ऊस जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आगीमध्ये कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. इंडियन पेट्रोल पंपावर या कारनं पेट घेतल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवानं कारमध्ये असलेले कुटुंब सुखरूप बाहेर पडलेले आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात गेली आहे. हमीभावाऐवजी आता मातीमोल दरानं कापूस विकावा लागत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. अतिवृष्टीमुळे खराब झालेला माल, ओलसर कापूस आणि रखडलेली CCI खरेदी यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. जुन्या मुंबई पुणे हायवेवर खोपोलीजवळ ब्रेक फेल झाल्यानं बुलेटचा अपघात झाला आणि या बुलेट खड्ड्यामध्ये जाऊन पडल्यानं बुलेटवरून जाणारे 3 तरुण गंभीर जखमी झाले.
येवल्यात पोलिसांनी कोर्ट परिसरातून 3 तरुणांना अटक करून त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केली आहे. आता गुप्त माहितीच्या आधारावरच पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील गोराई येथील इमारतीच्या गोदामात भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. नवी मुंबईच्या दिघा रेल्वे स्थानक परिसरामधील ग्रीन वर्ल्ड इमारतीच्या फटाक्यांच्या रॅकेटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली. एक रॉकेट थेट 12व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसला आणि आगीचा हा भडका उडाला. बीडच्या लिंबागणेश इथं बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्तानं शेतकऱ्यांनी बळीराजाला अभिवादन करत इडापिडा टळो बळीचं राज्य येवो अशी घोषणाबाजी केली आहे आणि सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीनं सुरू करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. भंडारा जिल्ह्यातील जांभोरा या गावात मागील 150 वर्षांपासून आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गोधन पूजा केली जाते. मागील 150 वर्षांपासून संपूर्ण गोधन जंगलामध्ये चरण्यासाठी नेलं जातं आणि यावेळी कधी चुकून गुराख्याकडून गोधनाला मारहाण झाली तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून संपूर्ण गोधनासोबत गावाला प्रदक्षिणा घातली जाते आणि ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती असते. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात करुंदा इथल्या शेतकऱ्यांनी एका दिवसीय उपोषण करत काळी दिवाळी साजरी केली आहे. सरकारनं जाहीर केलेली आर्थिक मदत दिवाळीच्या आधी न मिळाल्यानं शेतकऱ्यांनीही आंदोलन केलं आहे. गोंदियामध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजा दिवस साजरा करण्यात आला. तर इडापिडा टोळ देत बळीराजाचं राज्य येऊ देत असा नारा देण्यात आला आणि बळीराजाच्या राज्यात जशी सुखाची आणि समृद्धीची स्थिती होती तशी स्थिती यापुढे राहावी अशी मनोकामना करत बळीराजा दिन साजरा करण्यात आला. मनमाडच्या बाल कलाकारांनी किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारून दिवाळी साजरी केली आणि ही प्रतिकृती पाहून आपण किल्ले शिवनेरीवर आल्याचा भास होतो. इतकी सुंदर कलाकृती या बाल कलाकारांनी साकारली आहे. किल्ल्याची कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये दिवाळीनिमित्त कोकण फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि या वस्तूंची चांगलीच विक्री झाल्यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. दिवाळीनिमित्त बीडमध्ये दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कौतुकानं थाप दिली आहे. क्षीरसागर यांनीही त्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यांच्या या कृतीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. बीडचे आमदार सुरेश धस यांनी पालावरील वंचितसोबत गोरगरीब जनतेसोबत दिवाळी साजरी केलेली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आल्यानं आमदार सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलं आहे.